हॅलो हॅलो. सो आज आहे वेनसडे आणि मी चाललेली आत्ता घरी. दुपारचे वाजलेले आहेत 3 3:15 काहीतरी झालेले आहेत. आणि सध्या चालायला छान वाटतंय कारण की थंडी थोडीशी कमी झाली आहे. छोट्या मोठ्या जॅकेट्सवरती चालून जाते आणि ऊन पडलेलं आहे मस्त. साईडला सगळं हिरवंगार झालेलं आहे. खूप छान, म्हणजे ना बघण्यासारखं झालं आहे सगळं. झाडांना मस्त पालवी फुटली आहे, फुलं येत आहेत, खूप छान वाटत आहे. मी दाखवते तुम्हाला इथे पुढचे फुलं वगैरे. आमच्या इवन ह्याच्या बिल्डिंगच्या खालतीसुद्धा जे कंपाऊंडच्या आतमध्ये झाडं आहेत त्यांना सुद्धा खूप छान फुलं आलेली आहेत. आणि काही काही असं असतात ना कलरफुल पानांची झाडं, ती पण एकदम मस्त सुंदर दिसत आहेत. सो ओव्हरऑल निसर्ग एकदम सुंदर असा कलरफुल झालेला आहे. असे रस्त्याच्या साईडला सगळे खूप छान छान झाडं आहेत आणि त्यांना अशी मस्त सुंदर छोटी छोटीशी फुलं आलेली आहेत. खूप छान. आता सध्या ना सगळीकडे बाहेरच अगदी बघण्यासारखं झालेलं आहे वातावरण. एकदम हिरवगार छान असं सुंदर. ऊन पडलेलं असतं, थोडीफार थंडी असते आणि झाडांचे फुलं आणि झाडांची पानं बघून एकदम फ्रेश वाटतं. सो हे आमच्या अपार्टमेंटच्या खालची जागा. इथेही बघू शकता तुम्ही, एकदम पूर्ण झाड आहे ना हे असं मस्त व्हाईट कलरच्या फुलांनी भरलेलं आहे. आणि हे तर झालं इथलं. जसं मी सांगितलं की ही आमची सोसायटी आहे. असेच चौकामध्ये पूर्ण 4 बिल्डिंग आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगच्या समोर एक झाड आहे. असं मस्त एकदम मस्त पांढरं शुभ्र, म्हणजे हिरवगार पांढरं शुभ्र फुलांनी भरलेलं असं मस्त दिसतं एकदम. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे कुंपणसाठी यूज केले जाणारे झाड आहेत. ह्यांची जर या साईडला कंडिशन बघाल तर हे असं ना थंडीमध्ये असे होतात झाडं, फक्त खालती दांड्या आणि त्यांचे हे सुकलेले काळेकुळे पानं. आणि हळूहळू जसा उन्हाळा चालू होतो तसं हे बघा, ते पानं पूर्ण झडून जातात, त्यांना नवीन पालवी फुटते आणि छान हे बघा हे आहेत कळ्या आणि मग त्यांना ते ओपन होऊन असे छान पानं हे होतात. तर इथले काही झाडं आहेत जे ते वर्ष ते फक्त लावून ठेवतात आणि थंडीमध्ये ते जळून जातात, उन्हाळ्यामध्ये वापस नॉर्मल होऊन जातात.